नमस्कार, मी प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। मुलं हिरवे पालेभाज्या खात नाहीत, त्यामुळे मुलांसाठी विशेष आज आपण एक पदार्थ बघणार आहोत। फक्त चमचाभर तेलामध्ये पालक पनीर टिक्की बनवणार आहोत आणि याच पालक पनीर टिक्की पासून आपण चाट सुद्धा बनवणार आहोत। त्यामुळे दोन्ही पदार्थ तुमच्या मुलांना नक्कीच आवडतील। रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर इथे सुरुवातीला मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे घेतलेले आहेत आणि अगदी छान उकडून ते अगदी ओबडधोबड असे मी मॅश केलेले आहेत। खूप जास्त मॅश करायचे नाही। त्यानंतर इथे पनीर घेतलेला आहे, पनीर सुद्धा मी किसून घेतलेला आहे। त्यानंतर इथे एक मोठा गाजर घेतलेला आहे, तो सुद्धा किसून घेतलेला आहे। त्यानंतर या टिक्कीला छान असं बाइंडिंग येण्यासाठी इथे माझ्याकडे ब्राउन ब्रेड होते, ते थोडेसे भाजून ते थंड झाल्यानंतर त्याची कोर्स अशी एक मिक्सरमधून मी पावडर बनवलेली आहे। त्याचबरोबर इथे भिजवलेली चणा डाळ सुद्धा घेतलेली आहे। ही चणा डाळ तुम्ही अशीच यामध्ये ॲड करू शकता किंवा त्याची कोर्स अशी ती मिक्सरला वाटून सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर इथे स्वीट कॉर्न सुद्धा घेतलेले आहेत। या ठिकाणी तुम्ही तुम्हाला आवडतील ते भाज्या या फळभाज्या यामध्ये ॲड करू शकता किंवा कोणत्या आवडत नसेल तर त्या सुद्धा तुम्ही स्किप करू शकता। तर सुरुवातीला इथे मी बाउल घेतलेला आहे। एका बाउलमध्ये आपण हे आता बटाटे काढून घेऊया आणि हे बटाटे मी वाफवून घेतलेले आहेत, पाण्यामध्ये टाकून कुकरला शिजवून घेतले नाही। त्यामुळे त्या बटाट्यामध्ये पाण्याचा अंश खूप जास्त येतो आणि त्यामुळे टिक्कीला बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला खूप जास्त पीठ किंवा ब्रेड क्रम्स घालावे लागतील। त्यासाठी इथे मी बटाटे वाफवून घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये घातलं किसलेलं गाजर, त्याचबरोबर चणा डाळ सुद्धा घालायची आहे। तर या ठिकाणी मी 3 चमचे चणा डाळ घेत आहे। चणा डाळ या ठिकाणी थोडीशी कोर्स तुम्ही वाटून सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये आपण स्वीट कॉर्न ॲड करून घेऊया। आता शेवटी यामध्ये आपण पनीर घालून घेऊया। पनीरमुळे या टिक्कीला खूप छान चव येते। तर इथे मी 1 वाटी पनीर घेतलेला आहे, किसलेलं पनीर घेतलेलं आहे। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। तुमची मुलं हिरव्या पालेभाज्या खात नसेल तर अशा प्रकारचे जुगाड करून तुम्ही तुमच्या मुलांच्या पोटात हिरव्या पालेभाज्या घालू शकता। आता इथे मी पालक अगदी गरम पाण्यात घातल्यानंतर अर्धा मिनिटभर म्हणजे एक 10 ते 20 सेकंद ती गरम पाण्यात ठेवली होती आणि पाण्यातली काढून पाणी निथळून पूर्णपणे पाणी निथळून ती मिक्सरला अशा प्रकारे पाणी न घालता वाटून घेतलेली आहे। त्यामुळे त्यामध्ये पाण्याचा अंश जास्त राहणार नाही आणि आपल्याला बाइंडिंगसाठी पीठसुद्धा जास्त घालायची गरज नाही। तर इथे ही प्युरी ज्या वाटीने आपण सर्व जिन्नस घेतलेले आहेत त्या वाटीने 1.5 वाटी ही प्युरी झालेली आहे। आता या पालक पनीर टिक्कीला चटपटीत बनवण्यासाठी इथे मी चिली फ्लेक्स घातलेले आहेत 1 चमचा, त्याचबरोबर अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। खूप जास्त मसाले वगैरे घालायची गरज नाही। त्यानंतर इथे मी 2 चमचे ओट्स पावडर घेतलेली आहे। ओट्स पावडर नसेल तर तुम्ही या ठिकाणी 2 चमचे बेसन पीठ घेऊ शकता। इथे माझ्याकडे ओट्स पावडर आहे त्यामुळे मी ते घेतलेले आहे। नसेल तर काहीच हरकत नाही, सरळ तुम्ही 2 चमचे बेसन पीठ घेऊ शकता। आता हे आपण यामध्ये ओट्स पावडर मिक्स करून घेतलेली आहे। हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता मी अर्धा चमचा कच्चे जिरे घातलेले आहेत। आता यामध्ये आपण ब्रेड क्रम्स ॲड करून घेतलेले आहेत। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर आपल्याला या ठिकाणी मिक्स करताना अशा प्रकारे एखादा चमचा घेऊन मिक्स करायचा आहे।
तुम्ही जेव्हा हाताने मिक्स करत जाल तर हे खूप जास्त पातळ होण्याचे चान्सेस होतात. त्यामुळे इथे शक्यतो चमचा किंवा असा स्पॅच्युला किंवा मोठा चमचा घेऊन तुम्ही ही मिक्स करून घेऊ शकता. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण चणा डाळ त्याचबरोबर स्वीट कॉर्नसुद्धा घातलेले आहेत आणि चव आणखी छान येण्यासाठी इथे मी अर्धा चमचा अख्खे जिरेसुद्धा घातलेले आहेत आणि ते कच्चे घातलेले आहेत, रोस्ट वगैरे केलेले नाहीत. थंडीच्या दिवसामध्ये हिरव्या पालेभाज्या खाणं शरीरासाठी खूप गरजेचं असतं आणि मुलं जर तुमची हिरवी पालेभाज्या खात नसेल तर अशा प्रकारचे वेगवेगळे जुगाड करून आईला मुलांच्या पोटात ह्या हिरव्या पालेभाज्या घालायच्या असतात आणि त्यातलाच हा एक प्रकार आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर ही टिक्की मी एकदा घरी केलेली आहे आणि ती मुलांना खूप जास्त आवडल्यामुळे आज ही परत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला याची टिक्की बनवून घ्यायची आहे. साईज तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठी करू शकता. आकारसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगळासुद्धा देऊ शकता. इथे राहिलेल्या बाकीच्या टिक्कीसुद्धा मी करून घेतलेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता खूप छान अशा दिसत आहेत. त्यावरती स्वीट कॉर्नचे दाणे त्यासोबत चणा डाळसुद्धा खूप छान दिसत आहे आणि खातानासुद्धा ती चवीला खूप छान लागते. त्यामुळे मी इथे पालक पनीर टिक्कीमध्ये हे जिन्नस ॲड केलेले आहेत. आता पॅन ठेवला, पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलं. जास्त तेल घालायची गरज नाही कारण आपण इथे पालकसुद्धा अगदी थोडीशी वाफवून घेतलेली आहे. त्याचबरोबर बटाटासुद्धा आपण उकडून घेतलेला आहे. त्यामुळे इथे आपल्याला खूप जास्त वेळ शॅलो फ्राय करून घ्यायची गरज नाही किंवा डीप फ्रायसुद्धा करायची गरज नाही. या ठिकाणी ही टिक्की शॅलो फ्राय करण्यासाठी 1.5 ते 2 मिनिटं, जास्तीत जास्त 1.5 मिनिट लागतात. 1 ते 1.5 मिनिटं, खूप जास्त वेळ लागत नाही कारण आपल्याला ही शिजवायची नाही किंवा खूप अशी डीप फ्रायसुद्धा करायची नाही. तर सुरुवातीला इथे अर्धा मिनिट झालेला आहे आणि या टिक्कीची मी बाजू पलटून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान अशी ब्राऊन रंगावर टिक्की तळली गेलेली आहे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी सहज आपल्याला हे टिक्की सावकाश बाजू बदलून घ्यायची आहे आणि खूप छान अशा रंगावर ही टिक्की शॅलो फ्राय झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता खूप छान रंग आलेला आहे आणि खूप जास्त असं तेलसुद्धा आपल्याला इथे लागत नाही. त्यामुळे मुलांना पौष्टिक अशी टिक्की तुम्ही बनवून देऊ शकता. हिरव्या पालेभाज्या यामध्ये तुम्ही वेगवेगळ्यासुद्धा ॲड करून हे बनवून देऊ शकता. आता टिक्की दोन्ही बाजूने छान अशी फ्राय झालेली आहे. आता आपण ही टिक्की काढून घेऊया. पालकपासून फक्त पालक पनीर बनवण्याऐवजी अशा प्रकारची पालक पनीर टिक्कीसुद्धा बनवून बघा. त्यामुळे अगदी चमचाभर तेलामध्ये कमी तेलकट पौष्टिक अशी पालक पनीर टिक्की तुमच्या मुलांच्या पोटात जाईल आणि मुलंसुद्धा आवडीने ही टिक्की खातील. असं आपण पालक पनीर बनवल्यानंतर शक्यतो माझी मुलं फक्त पनीर खातात. पालकची जी प्युरी असते, ती ग्रेव्ही असते, ती अजिबात खात नाही. त्यामुळे हे मी मुलांसाठी एक वेगळा जुगाड केलेला आहे आणि अशा प्रकारची ही पालक पनीर टिक्की बनवलेली आहे. आता याच पालक पनीरपासून आपण एक वेगळा प्रकारसुद्धा बघणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान अशा आपल्या टिक्की तळून झालेल्या आहेत. आता आपण ह्या थोड्याशा थंड करून घेऊया. राहिलेल्या पिठापासून सुद्धा इथे मी टिक्की परत बनवलेली आहे. तर इथे सर्व टिक्की माझ्या बनवून झालेल्या आहेत. अगदी एकसारख्या रंगावर त्या शॅलो फ्राय केलेल्या आहेत. फक्त चमचाभर तेलामध्ये आपण इतकी जास्त टिक्की शॅलो फ्राय केलेली आहे आणि अशी पौष्टिक कमी तेलकट टिक्की पालक पनीर टिक्की तुमच्या मुलांना नक्की या हिवाळ्यामध्ये करून द्या आणि टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे देऊ शकता. आता आपली पालक पनीर ही टिक्की तयार आहे. अगदी एकसारख्या रंगावर खूप छान अशी टिक्की शॅलो फ्राय करून झालेली आहे. तर पौष्टिक अशी टिक्की नक्की करून बघा आणि कशी झाली होती ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. अशा प्रकारची टिक्की तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये ब्रेकफास्टसाठी सुद्धा देऊ शकता किंवा इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून सुद्धा मुलांना खायला देऊ शकता. टिक्की तयार झाली. आता याच टिक्कीपासून एक मी चाटचा प्रकारसुद्धा बनवणार आहे. त्यामुळे आणखी ही टिक्की खायला खूपच जास्त छान लागते. तर इथे मी एका डिशमध्ये एक टिक्की घेतलेली आहे. यावरती छान असं फेटलेलं दही घातलेलं आहे आणि याच दह्यामध्ये अगदी चिमूटभर मी साखर घातलेली आहे. तुम्हाला जर साखर घालायची नसेल
आणि ही दही खूप जास्त आंबट नसेल तर तुम्ही अशीच ही दही टिक्कीवरती घालू शकता। त्यानंतर अगदी बारीक कट केलेला अगदी थोडासा कांदा घालायचा आहे। आता यावरती बारीक कट केलेला टोमॅटो घालून घेऊया। त्यानंतर चाट म्हणल्यानंतर शेव नसेल तर तो चाट कंप्लीट होत नाही, पूर्ण होत नाही। तर इथे पाणीपुरीसाठी जी शेव वापरली जाते ती शेवसुद्धा घालून घेतलेली आहे। थोडीशी कोथिंबीर आणि आणखी थोडं चटपटीत करण्यासाठी वरतून आपण थोडासा चाट मसालासुद्धा घालून घेऊया। तर अशा प्रकारे आपण पालक पनीर टिक्की बनवली आणि त्याच पालक पनीर टिक्कीपासून चाटसुद्धा बनवलेली आहे। त्यामुळे तुम्हाला अगदी पालक पनीर टिक्की अशीच खायची नसेल तर अशा प्रकारची तुम्ही चाट बनवून खाऊ शकता। आता इथे आपली पालक पनीर टिक्की चाट तयार आहे। ही टेस्ट करून बघूया। आतून सॉफ्ट आणि वरून क्रिस्पी अशी ही पालक पनीर टिक्की तयार झालेली आहे आणि यापासूनचा चाट खूप खूप छान होतो। खूप चविष्ट अशी ही पालक पनीर टिक्की चाट झालेली आहे। तर तुमच्या घरी एखादा फंक्शन असेल तर त्या फंक्शनसाठी किंवा मुलांचा वाढदिवस असेल तर अशा प्रकारचे स्टार्टरमध्ये तुम्ही चाट घरच्या घरी हेल्दी असे चाट बनवू शकता। त्यामुळे तुम्हाला मार्केटमधून वडापाव, समोसा किंवा सँडविचसुद्धा आणायची गरज नाही। अशा प्रकारचे हेल्दी, पौष्टिक, कमी तेलकट चाट तुम्ही स्टार्टरमध्ये घरी बनवू शकता। राहिलेल्या पालक पनीर टिक्कीची चाटसुद्धा बनवून घेऊया। तर इथे तुम्ही पुदिन्याची तिखट चटणी आणि चिंचेची गोड चटणीसुद्धा घालू शकता, त्यामुळे सुद्धा चव खूप छान येते। तर इथे आता आपली टिक्की बनवून झालेली आहे आणि टिक्की बनवून झाल्यानंतर त्यापासून मी छान अशी त्याची पालक पनीर चाट बनवलेला आहे। तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा, हे चवीला खूप छान होतात। तुम्ही जर टिक्की बनवत असाल तर त्यापासून तुम्ही चाट सुद्धा एकदा नक्की करून बघा। तर इथे मी टेस्ट करून बघते, कारण यावरती आपण चाट मसाला घातलेला आहे, त्याचबरोबर त्यामध्ये आपण चाट मसाला सुद्धा ऍड केला होता आणि वरतून सुद्धा चाट मसाला भुरभुरलेला आहे। आता मी ते खाऊन टेस्ट करते। खूप छान झालेली आहे आणि यामध्ये आपण दही, तसेच चाट मसाला, शेव, कांदा, टोमॅटो घातल्यामुळे त्याची चव आणखीनच जास्त वाढलेली आहे। तुम्ही सुद्धा नक्की अशी करून बघा आणि कशी झाली होती ते कमेंट करून सांगायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।